तर ब्रह्मविद्येचा सुकाळू करायचा आहे. गोडी काय होती? हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाचे वरी होऊ दे या जगात. काय एक दोघा सगळ्या अख्ख्या जगाला उद्धार, जगाचा उद्धार करायचा आहे असं ज्ञानोबराया म्हणले. असं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीतून सगळ्या जगाचा उद्धार केला आहे. या रे लहान थोर या अशी भलती नारी नव्हती. सगळेजण या, लहान या, थोर या, मोठे या, श्रीमंत या, गरीब या, सगळे या, कुणी या, सगळ्यांना अधिकार आहे. ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीत आळंदीत जर गेला ना, सर्वांना अधिकार तितकाच आहे. माय बाप्पांनी श्रीमंत जरी गेला तरी तितकाच अधिकार आहे, गरीब जरी गेला तरी तितकाच अधिकार आहे. आणि ज्याला कुणीच नाही त्याला पण माझी आळंदीची माऊली माय बाप्पांनी. म्हणून इतकं ज्ञानोबरायाचं महत्व आहे. आणि ज्ञानोबरायाचं महत्व जर मुक्ताबाई नसती तर ज्ञानोबरायांनी सगळे ग्रंथ तुम्हाला मला लिहून ठेवले नसते माय बाप्पांनी. सगळे ग्रंथ जर मुक्ताबाईनं जर झोपडी जर उघडायला लावली नसती, झोपडीची ताटीचं जर द्वार जर ज्ञानोबरायाचं उघडायला लावलं नसतं तर आज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, हरिपाठा सारखा ग्रंथ, चांगदेव पासष्टी सारखा ग्रंथ आणि अमृत अनुभव सारखा ग्रंथ तुम्हाला मला वाचण्यासाठी भेटला नसता माय बापांना. त्याचा जर सर्व श्रेय जर कोणाला असेल तर माझ्या मुक्ताबाईला श्रेय, याच्या श्री संतांना श्रेय. म्हणून स्त्री कुठं कमी आहे? कशातच स्त्री कमी नाही. स्त्रियांना सुद्धा वेद पाठ आहे, स्त्रियांना सुद्धा अभंग, हे स्त्रियांच्या अभंगावर कीर्तन करतात. मग काय कशात स्त्री कमी आहे? काय काय तर बाकीच्याची कृपा होण्याची गरज नाही माय बाप्पांनो. देव जरी एकदा हातात आला, देव वशे चित्ती आणि त्याची घडावी संगती. एकदा देवच चित्तात बसला आणि त्या संतांची जर कृपा झाली, त्या संतांचं जर लाडकं झालं तर अख्खं सारं जग मागं पुढं करतं माय बाप्पांनो. पण कधी करतं? संतांचं लाडकं झालं. जोपर्यंत संतांचं लाडकं नाही तोपर्यंत देव काहीच करत नाही. देवाला काहीच करता येत नाही. एक वेळेस देवाच्या दर्शनाला गुरु आणि शिष्य दोघं जण देवाच्या दर्शनाला गेले आणि दोघं जण देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर देवाने सांगितलं, देवाला दर्शन घ्यायला गेला शिष्य. देवाने सांगितलं, बाबा तुझ्या गुरुदेवाचं दर्शन कर. गुरुचं दर्शन करायला लागला. गुरुनी सांगितलं देवाचं दर्शन कर. 2 वेळा देवाच्या दर्शनाला गेला. देवाने सांगितलं गुरुचं दर्शन कर. गुरुनी सांगावं देवाचं दर्शन कर. तो भक्त, तो शिष्य म्हणला, देवा आता तुम्ही मला दोघं जण असं करता की देवाकडे गेलं की तू म्हणतो गुरुचं दर्शन घे, गुरुकडे गेलं की देवाचं दर्शन घे. मी करावं तरी काय? पण देवाने सांगितलं, भले माणसा, अरे माझी जर ओळख तुला कुणी करून दिली असेल, माझी ओळख